नमस्कार. व्हेरिएशन या लेसनमध्ये आपण टाइम वर्क स्पीड ची रिलेटेड एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम टेकन टू फिनिश द वर्क are of inverse variation. Similarly, there are some examples related to the time taken to cover the distance by a vehicle and its uniform speed. Such examples of variation are the examples related to time, work and speed. या घटकाशी संबंधित उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण उदाहरण अभ्यासणार आहोत की प्रॅक्टिस सेट 7.3 मध्ये एक्झाम्पल आहे ते अभ्यासणार आहोत. तुम्ही सोडवून दिलेली उदाहरणं आहेत ही अभ्यासणार आहात. काही शंका असतील तर आपण अवश्य विचारू शकता. प्रॅक्टिस सेटमधील उदाहरण आपण पाहूया. एक्झाम्पल नंबर 2 हे सर्वप्रथम घेऊया आपण. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 hours? म्हणजेच काय, 15 कामगारांना एक भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात. हाऊ मेनी वर्कर्स, जर तीच भिंत 30 तासात बांधायची असेल तर किती वर्कर्स लागतील. हे एक्झाम्पलचा प्रकार कोणता आहे हा सर्वप्रथम पाहावा लागेल. एक्झाम्पलचा प्रकार बघा. वर्कर्स 15 आहेत, 48 तास लागले. 30 तासात बांधायचं असेल तर हे वर्कर्स आहेत यांची संख्या काय करावी लागेल, आपल्याला वाढवावी लागेल. म्हणजे तास कमी झाले, कामगार वाढले. म्हणजे एक्झाम्पलचा प्रकार कोणता आला, इनव्हर्स व्हेरिएशन. मग इनव्हर्स व्हेरिएशन या पद्धतीने आपण ही एक्झाम्पल सोडवूया. बघा, workers if hours will less then workers will increase. So example is inverse variation type. इनव्हर्स व्हेरिएशन. आता सुरुवातीला दिलेत आपल्याला वर्कर किती, 15 दिलेले आहेत. 15 वर्कर दिलेले आहेत. 15 वर्करला आवर्स किती दिलेत, 48. आवर्स दिलेत. आता इथं वर्कर्स विचारलेत, म्हणजेच लिहूया आपण इथं. त्यावेळी आवर्स 30 hours. मग
W फॉर वर्कर लिहिला आपण आणि H फॉर आवरसाठी घेतला आपण, तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन W इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आवर H घेतलेला आहे. म्हणजेच W इक्वल टू K अपॉन H, W इंटू H इक्वल टू K. W इंटू H, W किती आहे 15 इंटू H किती आहे 48 इक्वल टू K. बघा दोघांचा गुणाकार किती येईल 15 28 600 हातच्याला आले 12 15 चौक 60 आणि 12 720 ही कीची व्हॅल्यू आली. म्हणजे कॉन्स्टंट इज इक्वल टू 720. मग आता W इंटू H इक्वल टू K. आता W हा दिलेला आहे किती X इथे घेतला आपण आहे का नाही. H 30 दिलेला आहे इक्वल टू K ची व्हॅल्यू आपण 720 ही शोधलेली आहे. X इक्वल टू 720 डिवायडेड बाय 30. X इक्वल टू आता इथं सिम्प्लिफाईड करणार आहोत आपण. या झिरोला झिरो गेला 3 1 जार 3 3 2 जार 6 3 4 जार 12 24. हे एक्झाम्पल म्हणजे ॲन्सर त्याचं 24 हे येणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 24. म्हणजे वर्कर किती लागतील 24 वर्कर्स doing that वर्क इन किती आवरमध्ये करायचं आपल्याला 30 आवर्स. चोवीस कामगार ते काम 30 तासामध्ये करू शकतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता इथं 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. 120 पिशव्या तयार करते मशीन किती मिनिटात 3 मिनिटात. फाइंड द टाइम ऑफ फिल सच 18,000 बॅग्स. 1800 बॅगा तयार करायच्या 1800 बॅगा तयार करायच्या आहेत. त्यासाठी किती वेळ लागेल. मग इथं बॅगांची संख्या बघा 120 बॅगा 3 मिनिटात तयार करतात. मग फाइंड द टाइम 1800 बॅगा तयार करायच्या आहेत. म्हणजे इथं बॅगांची संख्या वाढली का वेळ काय होणार वाढणार. म्हणजे दोन्ही पण वाढणार आहे. दिस एक्झाम्पल्स इज रिलेटेड टू डायरेक्ट व्हेरिएशन. हे डायरेक्ट व्हेरिएशन येईल. बॅगांची संख्या वाढली म्हणजे वेळ सुद्धा वाढेल. बघा when bags will increased then time is also increased. Time is also दोन्ही पण increase झालं. This example is direct variation.
लिहिताना तो घोटाळा होतोय. डायरेक्ट व्हेरिएशन हे वाक्य इथं महत्वाचं आहे. एक्झाम्पल इज डायरेक्ट व्हेरिएशन. मग आपण बॅग्स किती आहेत? 120. टायमिंग किती आहे? 3 minutes. तीन मिनिट आहेत. पुन्हा बॅगा किती आहेत? 1800 आहेत. त्यावेळी टाइम किती आहे? 1 मिनिट. आता इथं व्हेरिएशन जे आहे बी बॅगसाठी बी घेऊया, टायमिंगसाठी टी घेऊया. बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. बॅगा आणि टायमिंग यांच्यामध्ये इनव्हर्स डायरेक्ट व्हेरिएशन आहे. बी इक्वल टू के टी. बी अपॉन टी इक्वल टू के. मीन्स बी ची व्हॅल्यू बघा आता 120 डिवायडेड बाय टी 3 इक्वल टू के. इथं सिम्प्लिफाय केलं आपण. 3 1 जार 3, 3 4 जार 20 मीन्स हे 40 इक्वल टू के. इथं आलेला आहे के ची व्हॅल्यू 40 आलेली आहे. त्या 40चा यूज करून आपण हे सोडवणार आहोत. आता नेक्स्ट बी अपॉन टी इक्वल टू के. बी 18,000 डिवायडेड बाय टी ॲज इट एक्स मांडलेला आहे आपण त्याला. इक्वल टू के 40. याला दिलेलं नाही म्हणजे एक आहे 18,000 डिवायडेड बाय 40 इक्वल टू एक्स. याला दिला नाही म्हणजे एक आहे. तिरका गुणाकार केला 40 इकडे येईल, एक्स इकडे जाईल. मग सिम्प्लिफाय याला करूया आपण. बघा आता या 0ला 0 गेला. 4 1 जार 4, 4 4 जार 16, 17 18 म्हणजे 20. किती राहिला? 4 5 जार 20 म्हणजेच 45 इक्वल टू एक्स. मीन्स टाइम इक्वल टू 45 मिनिट. मग इथं पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागेल आपल्याला. सच टायमिंग इज मिनिट. 45 मिनिट हे ते काम पूर्ण होण्यासाठी गरजेचे आहे. या पद्धतीनं 2 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. राहिलेली जी एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेटमधली ही तुम्ही सोडवणार आहात. धन्यवाद.